का बे पोट्टे हो, भाजीपाल्याला मला पाणी देऊन झालं का तुमचं? बापा, इतक्या लवकर लगे पाणी देऊन झालंय का लगे? का हात आहे का मशीन आहे म्हणलं आमची? हा, जरा टाइम लागते म्हणलं. हो, 2 दिवस म्हणलं हे पहा आता भाजीपाल्याला पाणी पुरतं ना. त्याच्यानंतर म्हणलं मग हे पहा तुरीला पाणी लावून द्यायचा. आता कसं आहे, पाणी म्हणलं आपलं झालंय असतं, पण हे लाईन आपल्या घरची आहे का? आणि लाईन काही म्हणलं टिकत नाही. त्याच्यानं हे पाण्याला जरासा उशीर होऊ लागला. आता बाकीचे म्हणलं चिल्ला चालला कामं असते तर करायचे, ते कामही करावं लागते, पाणी द्यावं लागते, शिपाई लावावं लागते का? हा, त्याच्यानं जरा उशीर तर लागणारच आहे बा. एखादा माणूस असं म्हणजे तोंडातून काढलं कीच नाही होत ना. आता तुमचंही बरोबर आहे म्हणा, तुम्हाला म्हणून काय फायदा आहे? आता हे म्हणलं लाईनच टिकणार नाही तर पाणी द्याव का नाही, तोंडानं पाणी देतं का? मग आता विचार आहे मस्त आहे पहा, सोलर बसून गावला वावरात नाही. हो, जाय भोकात तिकडे म्हणजे टेन्शनच नाही ना. लाईन आली काय गेली काय, मस्त आपली ऊन तपली की सोलर चालते आणि 5ची मोटर चालते आपली. म्हणजे आपलं ओली तसं चालूच राहतं ना. चालू असलं की जरा फायदा होते आपला, बाकी काय. तुम्ही कसे काय आलच्या वावरात आता अचानक? हा, एवढ्या सकाळी तर म्हणलं काही येत नसता बा. हा, कशी काय चक्कर मारली म्हणलं? ते गटोळे म्हणलं मी ठेवलेले होते बरोबर तुमच्या कापसाचे. हे बाय 2च गटोळे आहेत ना, इथंच आहेत म्हणलं. हे जर म्हणलं घेऊन जा समजा, जा घेऊन. आताच म्हणलं बैलाले पाणी किनी पाजलं ना. आता म्हणलं एखादा भारा आणतो कापून आणि टाकून देतो म्हणलं बैला पुढे. आता काय सांगू तुम्हाला, या लागलं मला वावरात नाही. जवळ आलेला आहे म्हणलं घरी, तुरीच्या शेंगाची भाजी खा वाटतं म्हणते सोल्याची. म्हणलं ठीक आहे बा, आणतो म्हणलं आता वावरातून. हा, बस स्टँडवर गेलतो म्हणलं मी, तिथं काय आणखी भाजीपाल्याची दुकान म्हणलं लागली नाही. म्हणलं आता काय करता, वावरातच लागते. मग म्हणलं चला आता वावरातूनच आणता येते म्हणलं, आणि जवळ म्हणलं भाजी खाऊ घालता येते, आहे की नाही? असं आहे, त्याच्यानं आलं म्हणलं मी. हो नाही हो उत्तमराव, तुमचे म्हणलं तेच जवळ आहे का? ते हिस्सा मागू लागले वावरात, तेच वाले आहेत ना. हा, 13च्या काल आलते म्हणलं वावरात नाही. हो, संध्याकाळची आले लगे बा, इकडं पाहायचं आहे तिकडं पाहायचं आहे. हे भाजीपाला म्हणे कोणाचा होय, आणि म्हणे तुम्ही 2 गडी व्हा का म्हणे, तुम्हाला काय पगार आहे? लय चौकशा केला बा त्यानं. आता मला वाटलं कोण होईन कोण नाही, तेव्हा म्हणलं मला त्यानं सांगितलं की म्हणे हे 5 एकर म्हणले मला हिशाच होय म्हणे. आता हिशाचं म्हणल्यावर म्हणलं उत्तमरावले म्हणलं भाऊ नाही, उत्तमरावचा म्हणलं पुतण्या कितण्या होय का काय होय, तर म्हणलं मी त्याला विचारलं तर मला म्हणे उत्तमरावचा जवाई हो म्हणे मी. हो, आणि हिस्सा मागतो म्हणे आता मला. हा, त्याच्यानं म्हणे हेच 5 एकर मागतो म्हणे, वलीत आहे म्हणे मस्त, आणि रोडच्या जवळच आहे म्हणे. त्या मायची कटकट रोडच पाहिजे म्हणे, जोडे नाही मारत त्याला फाट्यापर्यंत. मग नाही हो उत्तमराव, त्या तुमच्या जवळचं म्हणलं गेम तुम्ही आणखी बसवलाच नाही का? अबे आता काय सांगू तुम्हाला, हे पा कोणाला सांगू नका म्हणलं. हा, काल म्हणलं पाटला सांगा मला भेट झाली तंटामुक्ती अध्यक्ष, त्याने हे पा 1 नंबर अक्कल दिली म्हणलं. आता आज म्हणलं मी आणखी मीटिंग ठेवलेली आहे. हा, म्हणलं 4 चौघातनी बोललं ते बरं राहते ना. आणि आज म्हणलं पाटलाले बोलावतो. आता पाटील म्हणते काय नाही काय, हे म्हणलं हे पा मला काहीच नाही माहित. हो, आता त्याचा दिमाग मला ते कसा चालवते आणि काय चालवते, त्याच्या आधी म्हणलं हे पा पाटलाची भेट घेतो, त्याला सांगतो की बा तुम्ही कसं करणार आहे तर हे मलाही सांगा म्हणतो, आहे की नाही? म्हणजे आपण त्याला समजा मीटिंग मध्ये नाही, त्याला समजा दुसराच बोला, म्हणजे घ्या केवढे आली म्हणजे घर बसले आली ना, असं. त्यापेक्षा म्हणजे आधी विचारलं ते बरं राहते ना. पण उत्तमराव पाहिजे म्हणलं, पाटील हे पा सुधा माणूस नाही बरं, अरमान नालायक माणूस आहे म्हणलं. हा, जिंदगी भरायचे म्हणलं पस्ताव सांग त्याला. हे पा आधीच म्हणलं विचारून घ्यायचं काय सांगू लागला आणि काय नाही तर. हो, म्हणजे काही सांगता नाही येत. त्यानं म्हणलं भलतात सांगून द्या आणि ते समजा तुमच्या अंगावर या, असं व्हायचं ना. ते त्याच्यानं आपलं काय ते आधीच म्हणलं क्लिअर बोलून घ्यायचं. हे बा असं असं आहे, आणि तुम्ही काय बोलता ते मला आधी सांगा म्हणा. हो, त्याशिवाय मीटिंग मध्ये म्हणलं शब्दही बोलायचा नाही म्हणा, असं म्हणलं त्याला म्हणून द्यायचं. अबे भोपाळ सुटायला का तू मुखाबे? हा, तुला काय माहिती का ते माणूस कसा आहे तो? बा यार तू त्रास झाला का? ज्या गोष्टी मला समजत नाही त्या गोष्टी तू बोलत नको जाऊ ना. याच्यानंतर हे बा बोलतो नको बरं, मी थुत्रीत मारून देईन तुला भोस सोडच्या. हा, अबे का पाटील होईन आले का ते तुला माहित आहे का? हा, तुला माहित आहे का म्हणलं? अबे आमचा म्हणलं रात दिवस त्या माणसाला उठणं बसणं आहे ना का. एवढा जे म्हणलं मी हुशारावर राजकारणात व्यवहारात म्हणलं बाबू फक्त त्या माणसाच्या होय ना, त्या माणसानं का रावराव म्हणलं का पुरं गाव हुशार झालं ना. हा, आणि त्या माणसाची का बदनामी करता का नालायक थुत्राच्या. घ्या, तुमचा मित्र होय का? आम्हाला काय माहित, आधी सांगा ना तुमचा मित्र आहे म्हणून. आता आम्हाला वाटलं बा होय गावातला. बरं मी काय म्हणतो, तुम्हाला शेंगा तोडायचं आहे ना, तिकडे म्हणलं खालच्या वावराकडे जाऊ नका. आताच मला तिकडे खांड केलं डुकराचं, इकडेच थोडं म्हणलं आपल्या वरच्या वावरात नाही आपलं भाजीपाला त्यांनी देटी. इकडच्या शेंगा म्हणलं हे बा चांगल्या भरलेल्या आहेत आणि मस्त कव्यालाच आहेत, इकडच्या घेऊन जा तुम्ही. इकडच्याच तोडतो, तिकडे खाली कोण जात बसतं का इतक्या दूर का? आणि का उत्तमराव, म्हणलं तुम्ही ते पंपाच्या बंडू पाटलाला द्यायचं सांगितलं होतं का? ते बंडू पाटील आलता बा वावरात मी, उत्तमरावनं सांगितलं म्हणे बाकी ते पंप घेऊन जायचं म्हणून, त्याला फवारा मारून जायचं म्हणून. त्यानं म्हणलं तुम्हाला पंप गिंप काही मागितलं होतं का? हा, अरे राजा पंप घेऊन गेला म्हणलं, ते भोसुडला जबरदस्ती. त्याने सांगितलं ना म्हणलं धाम राजा उत्तमरावला येऊ दे म्हटलं, आणि मग घेऊन जा म्हटलं, आहे की नाही? बरं मला काही चुकलं काय नाही. मला काय म्हणते बाबा खाना मागून आला आणि चायना झाला आणि चहापेक्षा म्हणते कॅटलीच गरम आहे असं तसं. म्हणलं पाय गड्या, तू म्हणलं शिल्लक काही बोलू नको. तिला म्हणलं जे काय बोलायचं आहे ते उत्तमराव संग बोलून घेतोय. काय तर कोणतं भंडे आणतं काही आपल्याला का त्याला काही दिलं तर नाही पाहिजे म्हणलं. एकदा तर म्हणलं त्याच्याजवळ सामान गेलं तर बस ते वापसच नाही येत. सांगा आम्हाला काय माहित, त्यानं तुमचं नाव सांगितलं होतं म्हणलं आम्हाला द्यास लागेल ना. हा, तुमचंच तर म्हणणं आहे की बा माझं नाव सांगत तर मग देऊन टाकायचं म्हणून. हा, तुमचं नाव सांगून घेऊन गेला म्हणलं ते. झालं गेलं पंप. आता
आता पंप देत नाही म्हणलं ते हो पाय ना असे कारण सांगते म्हणलं ते हो हा माणूस लढते म्हणलं एवढे खतरनाक कारण सांगते का ते हा याच्यानंतर म्हणलं हे बाजूला काहीच द्यायचं नाही आणि तेवढं पंप म्हणलं वापस आणायची गॅरंटी तुमची कारण का तुम्हीच दिला ना शांतपणा केला ना मला एखादा फोन करायचा असता ना म्हणलं तुमच्याच घराकडे येऊ लागलं होतं हे बरं झालं म्हणलं तुम्ही इकडे आले ते म्हणलं उद्याची मीटिंग घ्यायची आहे माझ्या मीटिंग मध्ये समजा कसं काय करायचं समजा हे काही सांगितलं नाही म्हणलं तुम्ही हा मला म्हणलं बा कालपासून बा डोकं कामच नाही करू लागलं काय करावं काय नाही ते हा जवळ म्हणलं बा ऑर्डरवर ऑर्डर देत आहे हो माझ्यासाठी मटण आणा मासोई आणा तुरीच्या शेंगा आणा अरे बा मार्गशीच महिन्यात म्हणलं त्यांना आमच्या घरात मटण शिजवा लावलं माणूस आहे का कोण राजा ते उत्तमराव टेन्शन नका घेत जाऊ ना अरे वासुदेवन मी म्हणलं सकाळीच पाटलाच्या घरी गेलो पाटलाच्या घरी म्हणलं बा बसून आम्ही डिस्कस केलं कसं करायचं बा काय करायचं समजा आहे ना जवळची बा सोयमुळी कशी करायची आता आपल्याला काय तोडाताडी करायची आहे का हा आपल्याला म्हणलं आपली पोरगी तिथं पाठवायची आहेच पण आपल्याला म्हणलं एक नाटक करावं लागेल पहा आता आहे ना काय करायचं म्हणजे जवळसमोर 2 ऑप्शन ठेवायचे हा एक तर म्हणा पोरीले फार कधी द्या हा आणि तुम्हाला जर समजा म्हणा जमीन पाहिजे असन तर म्हणा जमीन तुम्ही आम्हाला आमच्या समोर वाहून दाखवा बा आहे की नाही म्हणजे तुमच्या हाती आम्ही जमीन सोपावून जर तुम्ही इकली तर समजा याला जबाबदार कोण आहे असं मग त्याला म्हणा लागेल ना बाबा मग जवायला काय इथं ठेवता का म्हणलं फुकटच्या भाकरी तोडाले अरे बा ऐती माणूस आहे ना ते हा पाण्याचा गिलास म्हणलं त्याला राजा बाजीवर पाहिजे म्हणजे लहान झाली का म्हणलं त्याची हा सकाळी म्हणलं मस्त 9 वाजता उठला आज हा 9 वाजता उठून 10 वाजता तर म्हणलं चहा पिला ते आंघोळ गिंगोळ केली लगेच जेवायला मागत आणि जेवायला काय मागतलं मासू याना म्हणे कटला हा त्याला सांगितलं ना म्हणलं जवाई बा मार्गशीर्ष महिना चालू आहे बा म्हणलं तुमची सासू म्हणलं राजा ते पूजा गिजा मांडत असते म्हणलं तर ते म्हणे माणसाच्या वर चाललं का ना सायन तसं आहे तुमच्या घरी म्हणे बापा खाप्याचे वांदे आहे विषय कशी आहे असं भात राहत आहे मग बापाले का जवळ तर राजा भल्ला ना गेल दिसतो तुमचा हा अरे साहेबा तुमचा जवळ होय म्हणून हे बा मला तोंड म्हणलं मुख आहे नाही ते बा फटाफट अशा कानाखाली वाजवलं असतं ना 2 झोडप्यातनी सारखा तुम्हाला तर माहिती आहे मग आपलं काम कसं आहे तर आपला पैसे आहे की नसते ना हो सत्यासाठी म्हणलं हे बा मी कोणाला झोडपे देऊ शकतो आणि म्हणलं कोणाचे झोडपे खाऊ शकतो काहून का आपण तसं वागतो ना उत्तमराव हा या लोकांना म्हणलं राजा समजायला पाहिजे सासऱ्याच्या घरी जाऊन बात तकलीफ द्यायची नाही हे काहीच नाही म्हणलं पाटील हा आणखी तुम्हाला त्याचा आहे बा 1% काय नाही म्हणलं माहित अरे बा याच्याच घरात राहते म्हणलं याच्यावर दादागिरी करतो म्हणलं हो पण ती जवाई माणूस येत आहे फुकटचं खात आहे दादागिरी करू लागला हा म्हणजे लहान नाही झाली का हे हा म्हणजे असं गुंडागर्दी केली हरका करते ना हा एकदा म्हणलं मला उत्तमरावनं सांगितलं होतं मग मी आलो तिला समजावले म्हणलं अरे बा हे का होय तो आले दंगडे हा हे जे म्हणलं तू असे कामं करू लागला बा म्हणजे सासऱ्याच्या घरी येतो फुकटचं खातं म्हणलं रगिलाय करू लागला हे म्हणलं तो आला बरोबर नाही बा हो बरोबर आहे 100% बरोबर अरे मग ऐकायचं सही मला काय म्हणते ते मारवतराव इथून निघता का कसं म्हणते नाही ते बा 0 मिनिटात मारून टाकीन म्हणते तुम्हाला 0 मिनिटात म्हणलं लेका मी ओळखला हे म्हणलं लेका बेवडा आहे काही म्हणा तुम्ही हे म्हणलं दारू पी लागेच बोलते म्हणलं तसा काहीच बोलत नाही आणि खरंच ना त्याला म्हणलं दारू नका पिऊ देऊ एक शब्द नाही बोलत म्हणलं ते हो पप्पा लगे मामाजी करत राहते मागं फिरत राहते वावरात येते आणि कामही करू लागते ना कामकीम करते म्हणा असं नाही पण जरा म्हणजे कामाचं येतं म्हणा जीवार त्याच्या पण समजा त्याला गावात जर कमलं नाही तर मग येते ते अरे काही नाही असाच करते ते झोडपे मागू लागला ते आता 2 झोडप्यात तर म्हणलं सर काय होते पण आता असं वाटतं जाऊ द्या बा गावचा जवळ आहे काय समजा कोणाची इज्जत काढायची ते आपल्याला सुद्धा लागत नाही मग त्याच्यातून आपल्यात फरक काय बा हा तर पा उत्तमराव मी काय म्हणतो आता म्हणलं जे मी तुम्हाला सांगू लागलो हे म्हणलं शांततेत मी ऐका तुम्ही त्याला काय म्हणायचं हे पा तुले म्हणा 5 एकर वावर पाहिजे ना तर म्हणा तुले काम कर म्हणा हो इथं राहून म्हणा तुला शेती वाहून दाखवा लागल आणि म्हणा पीक काढून दाखवा लागल आणि दुसरी गोष्ट म्हणा हे जर नाही करशील तर म्हणा एक काम कर मला पुरीले फारकती देऊन टाक म्हणा आणि आम्हाला मुकाय करून टाक मग नाही हो पाटील ये ना म्हणलं त्याच्यावर काय फरक पडणार आहे अबेले काय येड्या जे जवळ हे म्हणलं तुला हे ऐदी आणि तुला बहिणीला म्हणलं ते काही सोडत नाही हो काऊन का म्हणलं हे जे कारस्थान होय तुला बहिणीनंच रचलं ना हा तुला बहीण काय म्हणन त्याला मला फारकती दे म्हणन का हा त्याला वाटन बा मला बायको चालली फारकती होऊ लागली बा आणि वावर आहे नाही भेटू लागलं ते म्हणन नाही मी तुम्हाला वावर पिकून टाकवतो म्हणन आणि त्याच्याकडून काही बा वावर पिकून होत नाही हो वावरात काम केलं की त्याला समजून की नाही का वावरात मजा नाही रे बा हो मस्त आहे बा सासऱ्याचं भेटू लागलं आयतो ते खायचं आणि शांत राहायचं असं करण ते पाहिजे नाही तर आता काय करू बाई माय हो हे तर 1 नंबर आयडिया आहे बापा म्हणजे त्याला धडा कसा शिकवायचा तर मग ते असं शिकवायचा ना हो म्हणजे त्याला वावराला नाही म्हणायचं आणि आपलं काम झालं पाहिजे असं करायचं ना हो बरोबर आहे ना पाटील तुमचं बापा दिमाग खासच दिमाग लावला बापा बरं जमते बा पाटील बरं मी काय म्हणतो या मग संध्याकाळची मीटिंगला चला बोला उत्तमराव करा बरं सुरुवात करा बरं आता हो म्हणजे कोणाला तरी सुरुवात करावंच लागेल ना म्हणजे काय करायचं काय नाही बा समजा आता जवळचे म्हणलं आपले समजा इथं येऊन जे समजा दांगडू करतेत
तर हे म्हणलं आता परवडण्यासारखं आहे का, आहे की नाही? हे म्हणजे काय आमचं बंद झालं पाहिजे यासाठी म्हणलं कोणता तरी तोडगा काढावा लागेल का नाही? हा, तर त्यासाठी म्हणलं काही गोष्टी आपल्याला स्पष्ट बोलावं लागेल ना. तर ते म्हणलं गोष्टी आपण स्पष्ट बोलू बा आता जराशा. हो, जेवढं स्पष्ट बोललं तेवढं बरं राहते. म्हणजे कसं आता हे म्हणजे जबानीवरच काम आहे का नाही. आता जबानीचा भरोसा असल्यासारखं काम आहे आता समजा हे. आता म्हणूनच आपण गावातले 4-5 लोक बोलावले की नाही. आपले उत्तमराव आहे, बबनराव आहे, समजा आता मी झालं, कारण मी भायाचाच माणूस आहो का नाही. आणि आपले पाटील साहेब आहेत समजा. आता आजच फक्त समजा पाटील साहेब नवीन आले तर आहे की नाही. तर त्याला आपण समजा मुद्दामच बोलावं, काऊन का आपण ते आता 5 एकराचा फैसला करत आहो का नाही. त्याच्यानं म्हणलं चला बा आता एखादा म्हणलं मुरुदी माणूस जरा वाढून देऊ आहे ना. त्याच्यानं म्हणलं आपण त्याला बोलावलं. तर समजा काय करायचं काय नाही बा समजा. तर काय बा जवळ तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं म्हणणं सांगा बा. अरे मायची खटखट, आपला बजेट बसते वाटते का? हो, आता म्हणजे आपलं हे सांगायचंच आहे ना. हा? आता मला तुम्हाला माहितच आहे की समजा तुम्ही कोण आपला पाटील साहेबच ना. हो, पाटीलच आहे मी, बोला तुम्ही. हा, तर म्हणलं पाटील साहेब, तर मला जेव्हा आमचं लग्न जुडलं होतं तर तेव्हा म्हणजे समजा आता मीटिंग मध्ये असं झालं होतं की समजा 5 लाख रुपये हुंडा राहीन बा, एक बुलेट गाडी राहीन आणि एक समजा चांदीची घटाय राहीन, बरोबर आहे. हे बा हुंड्यातनी द्यायचं असं ठरलं होतं. आता तुम्ही सांगा, म्हणलं मला लग्न असल्यावर जे मला हुंडा, हे हुंडा कोणाबद्दल लागन? हे हुंडा म्हणलं महाबद्दल लागन ना. आता म्हणलं मला बुडाला होता छंद म्हणलं दारूचा, मला बुडा नाही बा निकाल म्हणलं जे पैसा आहे हे दारूत गमावला ना. हा, आता तुम्ही सांगा मग मला काय भेटलं कंद? मला काही कंद भेटलं का? मग मी काय म्हणलं येईले माझ्या सासरे बाले, म्हणलं पहा गळ्या मला काही म्हणलं हुंडा भेटला नाही. एक काम करा तुम्ही, मा नाव केल्यापेक्षा बा 5 एकर व्हावं तुमच्या पोरीच्या नावावर करून द्या बा, मला काही नाही पाहिजे ना. कसं असते आता तुम्ही सांगा मला, त्यानं तर हुंडा दिला का नाही, म्हणजे त्याच्या जवळून तो पैसा गेलाच का नाही. आणि सहसा म्हणलं कुणी नवरदेवाच्या हातात हुंडा घालत असते का? कुणी कोणापाशी देऊन, हा म्हणजे बापाजवळ देन का नाही. म्हणजे बाप जिवंत असताना जर समजा आता जवळजवळ जर सासऱ्यांचा म्हणलं हुंडा दिला तर मग काय राहिली बा काय त्या बापाची, असं असते ते. आता मला उत्तमरावनं लाजिकाची तुमच्या बापापाशी हुंडा दिला आणि तुमच्या बापानं म्हणलं ते हुंडा जे उडवला आहे ना, यात म्हणलं तुमचा दोष का म्हणलं उत्तमरावचा दोष? यात मी तुमचा दोष आहे ना पाहुणे बा. ठीक तर मी त्याला तेच सांगू लागलो ना. हा झाला म्हणलं बा मुद्दा. आता मला जवळून तर म्हणलं पैसा केलाच का नाही, म्हणजे जे मला कर्तव्य होतं ते म्हणलं मी पुरं केलंच ना. बरोबर त्याला हे म्हटलं मी, अरे बा तुम्हाला म्हणलं मी राजा माझी सोन्यासारखी पोरगी दिली, म्हणलं काय हुंडा करता म्हणलं तुम्ही. हा, तर तरी माझे मानाला तयारच नाही, तर मला 5 एकर वावरच पाहिजे म्हणते. बरं नाही हो उत्तमराव, म्हणलं जरा लहान तोंडी मोठा घास घेऊ का, जरासा बोलू का म्हणलं मी, मला शब्दाला म्हणलं जरा मान देसान का तुम्ही? अरे वा रे वा. आता म्हणलं राजा तुम्हाला एवढा मोठा मान दिला, म्हणलं घरी बोलावलं तर तुमच्या शब्दाला मान तर आम्हाला द्याच लागेल ना. हे पहा या मीटिंग मध्ये म्हणलं 4 चौघांनी सांगतो तुम्ही सांगायचं आणि मी करायचं. म्हणलं मी तुमच्या पुढे एक शब्द बी जाणार नाही, फक्त मला जरासा मला विचार करायचा, म्हणजे कसं आहे की मला नुकसान नाही झालं पाहिजे ना. काऊन का मला एक पोरगा आहे, आता मला म्हणलं त्याचं लग्न करायचं आहे, याचा म्हणलं थोडासा विचार करून तुम्ही फैसला घ्या बा. हो, तुम्ही टेन्शन नका घेऊ. बरं तुमचं झालं. बरं का पाहुणे बा, तुमची काय इच्छा आहे, काही बोलू का म्हणलं मी, मान्य करसान का म्हणलं तुम्ही सांगा मला. हो, म्हणजे मान्य करसान तर बोलतो म्हणजे काही ना काहीतरी तोडगा काढतो, नाही तर समजा आता शब्दाला म्हणलं मान देसान नाही तर अपमान करून घेण्यात काही मजा नाही बा. बरं सांगा मग बोलू का? आमच्या मामाजीनं परमिशन दिली म्हणलं, मग आमची परमिशन घ्यायची काय गरज आहे, आमच्यापेक्षा मोठे आहे ना ते. हा, त्यानं परमिशन दिली म्हणजे आमची परमिशन आलीच ना, असं आहे ते. बोला तुम्ही बिंदास बोला म्हणलं पाटील, काही टेन्शन नका घेऊ. आता पहा जवाई माय म्हणणं काय आहे, आता तुम्हाला 5 एकर शेती पाहिजे की नाही, बरोबर आहे. आणि उत्तमराव तर समजा काय म्हणणं आहे त्यानं काही तुम्हाला काही नाही म्हटलं नाही, पण त्याचं म्हणणं आहे बा सध्याच काय बा नावानं करून द्यायची. तर म्हणलं एक तोडगा असा आहे की समजा पहा, आता तुम्हाला म्हणलं 5 एकर शेती पाहिजे असन तर समजा तुम्ही ते शेती घ्यायच्या लायक आहे का नाही पहिले हे पाहा लागेल ना, नाही का? तुम्हाला काय वाटते? नाही बरोबर आहे तुमचं, 100% बरोबर आहे ना. काऊन का ते जे समजा 5 एकर जमीन जे मी घेत आहे हे म्हणलं मी समजा म्हणजे ते घ्यायच्या लायकीचं हाव का नाही यावं म्हणलं, हे तर 5 लागेल ना. हा, तर तुम्हाला सांगू का, मला शिक्षण आहे म्हणलं बा चांगलं झालेलं आहे आणि मला म्हणलं शेतीचं निकाल नॉलेज आहे, तर म्हणलं मी त्या शेती घ्यायसाठी बा एकदम पात्र हवं म्हणलं. तुमचे पात्र फाडून म्हणलं नालीत फेका, मी तसं नाही म्हणू लागलो तुम्हाला. हा, आता तुम्हाला जर म्हणलं 5 एकर शेती पाहिजे तर तुम्हाला म्हणलं हे शेती 1 वर्ष वाहून दाखवा लागन. 5 एकर वायाची तुम्ही म्हणलं लय नाही वायाची, आणि तुम्ही सांगसान ते रान म्हणलं तुम्हाला देण्यात येईन. बरोबर आहे, तुम्ही सांगा म्हणलं कोणतं रान पाहिजे तुम्हाला. अरे वा, जमलं का, म्हणजे झाला फार कधी नाही झाली. आणि काय म्हणते ते बा शेती आली आता 5 एकर. अरे वा वा वा, टाइम तर पार्टी करायचा आहे, पण काय करतं इतक्या जणांसमोर का 90 कशी मारतं. जाऊ दे, बायको खुश आहे मी खुश आहो, भोकात जाऊ दे तिकडं. हा, आता शेती म्हणलं आपल्याला तशी वयाची आहे आणि अशी वयाची आहे. 1 वर्ष म्हणलं त्याला शेती वाहूनच दाखवतो ना. नाही बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे ना. मी काय म्हणतो मला मान्य आहे तुमची शर्यत म्हणलं मान्य आहे ना, आणि म्हणलं मी शेती व्हायला बी तयार आहो ना. ते पा आधीच मान्य नका करू ना, पहिले ऐकून घ्या मी काय म्हणत आहो ते, मग मान्य करा ना. जर म्हणलं तुमच्याकडून जर शेतीचं काम झालं नाही
तर तुम्ही म्हणलं हे पहा डबल शेती मागायची नाही आणि उत्तमरावने तुम्हाला शेती द्यायची नाही. हो म्हणजे तुमचं 5 एकर तुम्हाला दाववर लावायचं आहे. तुमच्या मेहनत व तुमचा भरोसा जर असं तर मग 5 एकर दाववर लावून द्या. असं माहिती खटखटले का कोणता प्लॅन तर नाही म्हणा पाटलाचा. पण जाऊ दे ना, आपण का म्हणलं का शेती का केली नाही का? हा चाललं म्हणलं येले शेती पिकून दाखवतो ना मी. यायला का मजा वाटते का? हा पण राजा आपण म्हणलं आता शेतीत काही काम काही करून नाही झालं पाहिजे आपल्याकडून. जाऊ दे हो म्हणून देतो. हो ठीक आहे म्हणलं, मला मान्य आहे, चालते ना. म्हणजे मी जर समजा शेती पिकवली नाही तर म्हणलं मी हे पहा माझ्या सासऱ्याला काही शेती मागणार नाही म्हणलं. हो ठीक आहे, बरं ठीक आहे. तर मग चला तर मग तर हे पहा उद्यापासून म्हणलं तुमचं काम सुरू होते. हो उद्यापासून उत्तमराव संग वावरात जायचं. ते म्हणलं तुम्हाला वावर गिवर निकाल दाखवून देतील. मोटर गिटर काय समजा निकाल कुठं जेवढ्या बेसिक गोष्टी आहेत ते म्हणलं तुम्हाला सर्वच दाखवून देतील ना. तुम्हाला फक्त शेती करायची आहे. आणि जर समजा काही अडलं तर म्हणलं उत्तमरावला विचारायचं. ते म्हणलं तुम्हाला बरोबरच सांगतील. ते काही तुम्हाला काही गलत सांगत नाही म्हणलं असं आहे ना. तर तुम्हाला हे शरत मान्य आहे ना? जर म्हणलं तुम्ही शेती करू शकले नाही तर हे पहा तुम्ही म्हणलं जिंदगीभर उत्तमरावला शेती मागायची नाही. मग हो चालते ना, कबूल आहे म्हणलं मला. आणि उद्यापासूनच म्हणलं मी हे शेतीच्या कामाला सुरुवात करतो. बरं 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 उत्तमराव, काय तुम्हाला मान्य आहे का? वा मान्य काऊन नाही? आता मला ते शेती करतोच म्हणतात तर मग आपण का त्याला का अडवतो का? हा ठीक आहे म्हणलं, चालते आपल्याला, मला मान्य आहे ना. माहिती खटखट उत्तमराव जवळ राजा भल्ला कामाचा आहे तुमचा. हा एवढा पाईप म्हणलं या डोक्यावर नेत आहे म्हणलं बा. हा रे माणूस म्हणलं बा खतरनाक माणूस आहे ना. हा आता मला शिपा गिपा जोडणं हे तर गव्हाले पाणी घेऊन देणं म्हणलं बा तुम्हाला आधार झाला ना आता. हा आता म्हणजे घडी सांगायचं काम नाही मग तुम्हाला आहे ना. निकाल घडी बंद केले वाटते ना तुम्ही. मेलाले का निकाल घड्याला का सुट्टी देऊन टाकली म्हणते. लेका 1 घंटा काम करून लेका म्हणलं मला नाकीने वाढले का. हा चड्डीतला घामले का मला चड्डीत चालला माहिती खटखटले का. एवढं जर काम करतो म्हणलं लेका मरा लागून लेका. काही म्हण बाबा 5 एकर शेती घेणं काही का तोंडाची गोष्ट नाही आहे. फालतू हो म्हणलं लेका मस्त आहे पा. सुखातलं बुडले का दुखात घातलं म्हणलं माहिती खटखटले का. सांगा काय करा आता. आता हो तर म्हणलेलं आहेच आणि शेती तर म्हणलं लेका करावं लागते. आणि बुडगले का मायला समोर काम करू लागलं ना माहिती खटकर काय करावं लेका. चला चला पाहुणे बा घ्या म्हणलं लवकर. हा शिपा जोड लागते ना आणखी राजा का पुरा दिवस घालता का म्हणलं पाणी देता काही मग. हा आणखी मला संध्याकाळची लाईन नाही राहत ना. आणि उद्या मला संध्याकाळची लाईन आहे. उद्या संध्याकाळचं मला लेवा तुम्हाला पांद्याला यायला लागते बरं. हो मस्त आपला स्वेटर एखादी ब्लँकेट हे तर म्हणलं सांगा घेऊन यायचं. आणि तिथे मग मागायचे म्हणलं बैलगाडी आहे त्याच्यावर मला लेवा मस्त झोपाचं. आणि वळून नाही का एखादी म्हणलं ताळपत्री घ्यायची काऊन का ते हे होते बरं का म्हणते ते दड पडते म्हणलं. आणि निकाल वाकया वल्ल्या होतात ना. हा आकडून जातात म्हणलं त्यात मी. हे संध्याकाळचं म्हणजे का रातभर पांद्या लागतात काय मग गवाले. हा मी तर राजा आहे पा संध्याकाळचं म्हणलं वावरात काहीच गेलो नाही ना बाबा. मला कुठं अनुभव आहे म्हटलं. हा रात्र म्हणलं ना पाणी काहीच दिलं नाही. हो म्हणजे असं दिवसभर कामं सांगत दाबा ते कामं करतो म्हणलं मी. आता रातच्या जर म्हणलं तुम्ही वावरात पाठवसान तर म्हणलं ना झोपाव काही. हा आणि झोपला नाही की म्हणलं हे पा मला तब्येत बैकून जाते काऊन का मला सवय नाही ना या कामाची. अरे मग 5 एकर शेती राजा तुम्हाला पाहिजे नाही का पाहुणे बा. हा पुऱ्या गावासमोर आहे हो म्हटलं तुम्ही. हा पाटील म्हणजे पुरं गाव. हा आता म्हणलं ग्रामपंचायतचा माणूस आहे ते त्यानं म्हणलं एक माणूस ठेवला आणि तुमच्यावर ध्यान ठेवायचं रोजानं. पहा ते म्हणलं मस्त त्या वट्यावर बसून आहे ना. आणि तुमच्या म्हणलं ध्यानच ठेवून आहे. मग तुम्हाला संध्याकाळचं म्हणलं पाण्याला याद लागते बरं. हो तुम्ही म्हणलं हे बा नाही म्हणू शकत नाही काऊन का ते एकदा हो म्हणलं की म्हणलं बा मग ते कोणा टाकावर जाऊ ना. हो म्हणलं बा जिंदगीत काही मागं यायचं नाही ना. हो जे होईन ते होईन काय होणार आहे. हो हा काय होणार आहे म्हणलं टेन्शन घ्यायचं नाही ना. याच मस्त पांद्याले. अबे बस कर बेले का भोपाई सुट्या तुला काय म्हणलं सांगायला का संध्याकाळचं तर म्हणलं मला या लागेल ना. हा वाघ खायन तर म्हणलं मला खाईन ना तुला खातं का. इकडं लेका म्हणलं डुकरं वाघ हे ते कोले गिले लय झाले का. अबे त्या दिवशी म्हणलं लेका दिवसाले का म्हणलं एवढे डुकरं पयाले संध्याकाळी म्हणलं तू सांग आता डुकराची का कमी राहायचं का. हा बरं नाही हो मामाजी म्हणलं ते संध्याकाळचं पांद्यानं म्हणलं कॅन्सल होऊ शकत नाही का. अरे काय राजा पाहुणे बा तुम्ही. राजा संध्याकाळचं म्हणलं पांद्यानं कसं काय कॅन्सल होणार आहे. हा मग म्हणलं लाईन सापडली पाहिजे ना. आपलं म्हणलं वलीत झालं पाहिजे ना. आणि वलीत जर म्हणलं झालं नाही तसं सांगा म्हणलं पीक कसं काय होईन बा. आणि पिकत जर म्हणलं झालं नाही तर मग तुम्हाला 5 एकर शेती कशी काय तुम्ही कोणता भरोसा होती म्हणला. तुम्ही तर म्हणलं या 5 एकर शेती म्हणलं निकाल पडीत पडा दोघते. हा पडीत पडसान ना तुम्ही. हा तसं नाही ना. ते संध्याकाळ राहू का म्हणलं दिवस राहू तुम्हाला पाणी द्या द्याच लागेल गड्या. जे म्हणलं तुम्ही मीटिंग मध्ये ज्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत त्या गोष्टी म्हणलं तुम्हाला मान्य करावं लागेल ना. पण ते संध्याकाळचं म्हणलं तर जरा भेवच लागते माणसाला आहे का नाही. म्हणजे हुरहुर लागते ना इकडे खाऊन का. म्हणजे इथं आसपास म्हणजे कोणी कास्तकार आहे का नाही या काही माहिती पडत नाही. एक तर वावर म्हणलं राजा आपलं म्हणजे एकदम डाबरीत नाही आहे ना त्याच्यानंतर म्हणलं भेवच लागते ना. आणि इथू काटा म्हणलं हे बा साईडले फॉरेस्ट आहे म्हणलं एखादा वाघ फाग आला तर काय करता राजा. हा म्हणजे असं म्हणतो म्हणलं मी खाऊन काय बा 1 घंटा काम करून तर म्हणलं एवढं थकलो राजा मी. हा बरं मी काय म्हणतो काय म्हणते ते शेती म्हणलं मला देऊन टाका राजा. बाकीचं काम म्हणलं बा मी मजुराकून करून घेतो ना.
आता काऊन तुम्ही उलटे बोलू लागले? आता मला तुमच्या मनानं राजोटा करता का? जे मला पंचायतनं फैसला घेतलेला आहे त्याच्यानुसार मला तुम्हाला वागा लागेल ना. काऊन काय पा तुम्ही मला त्या स्टॅम्पवर सही केलेली आहे हो, आणि ते सही काय मला आता खोडलं जात नाही. जसं म्हणलं तुम्हाला त्या स्टॅम्प मध्ये सांगितलेलं आहे तसंच म्हणलं तुम्हाला वागा लागणार आहे. आणि 5 एकरचा म्हणलं तुम्ही शेती तुम्ही हे पिकवू जर शकले नाही म्हणलं तर तुम्हाला हे 5 एकर शेती भेटणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या बरं. बरं मी काय म्हणतो, आता काम म्हणलं जरा पाटलाले सांगा लागेल ना. आता रोजानं म्हणलं ते ना मला ठेवलं तर म्हणलं ते कामही मला करा लागेल ना. बरं काय तुमचं काही म्हणणं आहे का? म्हणजे तुम्हाला इथून काम सोडायचं आहे का? सोडू शकता म्हणलं तुम्ही काम. अशी काय म्हणलं तुम्हाला जबरदस्ती नाही, फक्त म्हणजे एवढं होईन का बा तुम्हाला म्हणजे शेती भेटणार नाही एवढंच होईन ना. याच्या पडात काय होणार आहे? अरे नाही हो राजा, काम करतो म्हणलं मी. कामाला काय 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 भीतो का राजा? हट, कामा फामाला नाही भीत ना हो. अरे वा वा वा, चांगलं आहे ना. मग चाललं बरं आहे पा. हे लवकर म्हणलं बा शिपा लावा लागते का लंब्या, तेव्हा त्या धुऱ्यापर्यंत जा लागते म्हणलं शिपा लावत. अरे बापा रे, थकलं गड्या माणूस. काय काम आहे का काय होय बाबा वावरातले मिळाले काय आहे बा. जिंदगीत म्हणलं एवढं काम नाही केलं गड्या म्या. काय करावं आहे बा म्हणलं. 5 एकर वावर घेणं काही सोपं नाही म्हणलं. आणि ते 5 एकर वावर म्हणलं वाय नाही सोपं नाही आहे पा. आपल्याला काही काम नाही म्हणलं शेतीचं. एक काम करतो आपल्या घराकडे चाल बरं. हो आताच्या आता म्हणलं निघून टनटन म्हणलं आपल्या घराकडे चाल. काही काम नाही आपल्याला शेतीचं. आणि याच्यानंतर म्हणलं माझ्या डोक्यात भरू नको बरं शेतीचं हे. हो आणि जर म्हणलं भरवलंही बी ना तरी म्हणलं हे पा शेती पिकून म्हणलं तुला दाखवा लागा. मी पिकवणार नाही बरं. आता असं काय झालं बाबा तुम्हाला? आणि एवढं कोणतं काम केलं म्हणलं तुम्ही बापा? लगे 2-4 घंटे लगे म्हणलं वावरात गेलं नाही तर लगे अरे बापा लगे मरतो नसन तसं बापा. म्हणलं तुम्हाला काय काय मजाक वाटतं का म्हणलं शेतीतले काम करणं? एवढे काही भारी नसतं मोठे सांगू लागले का तुम्ही? अरे त्या मायाची खटखट एवढी काही भारी नसते म्हणतं का काम? अहो जरा करून पाहिजे म्हणलं काम, मग समजते ना तुले. म्हणलं 5 एकर शेती म्हणलं घ्यालोन का मला का जीव घेतो का बाबा? काही काम नाही म्हणलं आपल्याला शेतीचं आहे बा. मुकाट्यानं बसत जा म्हणलं तू. मग बा गुबान म्हणलं घरी चाल आणि काही घेणदेण नाही म्हणलं आपल्याला. अहो एवढं काम कोण करणार आहे बाबा? का मरतं का म्हणलं हराम होतीनं मरा लागेल ना आपल्याला. हो लगे मरतात लगे तुम्ही. लोक म्हणलं काम करून दिला मरूच लागले तर. अहो तुमच्या म्हणलं कामाचा जीव आहे तर म्हणलं ते सांगा ना मला. हे बा 5 एकर मला शेती हातातून गमावसान बरं. ऐका म्हणलं तुम्ही चिंगीचे बाबा. हो नाही तर बस आपल्याकडून म्हणलं 5 एकर शेती आता घेणं होतं का म्हणलं. अहो कशी म्हणलं फुकटाची भेटू लागली तर म्हणलं घेऊन घ्या ना. लय हा म्हणलं मला बापापाशी 20 एकर शेती आहे ना. अहो त्याला म्हणलं 15 एकर उरते ना. सरळ म्हणलं 5 एकर मागून घ्यायची ना. हे पागळ्या मला तर म्हणलं माझ्यासाठी काही शेती पाहिजे नाही. तुला पाहिजे का तुझ्यासाठी? तुला जर म्हणलं शेती पाहिजे असेल तर मस्त आहे बा, वावरात जाय कामं कर म्हणलं शिपा गिपा जोड आणि तवा म्हणलं तुला समजते. तरी तर म्हणलं बा ते ना वाई कशी केली काय माहित बा. टिकाशीनं खाल्लं का म्हणलं ट्रॅक्टरनं केलं तेच तेले माहित म्हणलं. अहो म्हणलं दिवसभर बा शिपा जोडून म्हणलं मी एवढा कटायलो तर म्हणलं पा डेलीचं म्हणलं मला वावरात जायचं काम पडलं तर बापरे बाप कसं होईल का मायात म्हणलंय पा. आताच आहे बा अंगाव काठीऊ लागले बाबा. नाही माया बच्ची गोष्ट नाही म्हणलं हे सुमन. मला काही कामच नाही बा हे बा शेतीचं. मला म्हणलं या फंदात पाडूच नको बा तू. काय माणूस आहे बापा. 1 दिवस काम केलं का नाही तुला थकलोय म्हणते. अहो अशानं म्हणलं कसं खाऊन कसं राहू. कसं राहू म्हणलं. आणि म्हणलं पैसा कसा कमवा काही समजत नाही बाबा मला तर. अहो म्हणलं तुमच्या कोणते शेतीचे हलके फुलके कामही नाही होत का? शिपा जोडलं का म्हणलं लयच मोठं काम आहे का? लयच मोठं काम आहे का लगे? इथे येऊन चांगले अंगमुळ्या देऊ लागले तर बाबा. घरी तर म्हणलं भल्ले गरम बोलत जाऊ. मी हे करतो मी ते करतो कापतो चिरतो. इथं आल्यावर काय झालं म्हणलं तुम्हाला? काय करा मला तर म्हणलं निकाल हवा निघाली. तुला जर म्हणलं शेतीत काम करणं असेल तर मी काय तुला नाही म्हणत नाही का. हो तू मस्त खुशाल जाय आणि बा शिपाला म्हणलं काय फवारे गिवारे मार कोणता फवारा काय म्हणलं तर नावही नाही येत बिचारे. आणि पंप म्हणलं पाठीवर घेऊन मार लागते. लहान खाणे दुखते का? लहान खाणे दुखते का म्हणलं बापरे बाप. मी तर नाही करू शकत बा. आणि मला शेतीचं कामही नाही आहे बा. मी चाललो म्हणलं घराकडे. तू येत आहे का? तू येशील तर ये नाही दे बा. चाललं म्हणलं मी. तू याच्या आधीच म्हणलं बा बॅगा आणून ठेवला म्हणलं म्या. काऊन का मला आज निघायचं आहे आणि आज निघतोच म्हणलं मी. आज कोणी हालतीत मी निघतो. मी थांबत नाही बा इथं. आता विचार करा बरं. याच्यानंतर म्हणलं आपण वावर मागितलं तरी आपल्याला भेटणार नाही. काऊन काय बा पंचायतचा म्हणलं फैसला असते हे. हो एकदा का म्हणलं तुम्ही हार मानली तर मग बा कायमचीच हार होते म्हणलं. आता म्हणजे विचार करून सांगा मला काय तर. अहो का म्याळ आहे का तू? विचार काय करायचा आहे त्यात मी. अहो म्हणलं सर सलामत तर पगडी 50. अहो जिवंत राहीन तर म्हणलं हे बा कमावून टाकीन मी. ऑफिस मध्ये म्हणलं मला का जॉब लागत नाही का? 20 आणि 25 हजार रुपये महिना कोणी देतं ना. कायले म्हणलं या शेतीत मरमर करायला लागते बिचारे. आणि म्हणलं असे कोणते भाव आहे व मला आले सोयाबीनले भाव नाही कापसाले भाव नाही. काय करतं म्हणलं शेती घेऊन मस्त जॉब करता येतं ना. बरं तुमच्या मनानं बापा. बरं ठीक आहे ना मग मला बापाला येऊ द्या म्हणलं आपण चालले जाऊ.
अहो का पागल आहे का, तुला बापाची वाट पाहत बसतं का बिचारे? हा चाल चाल चाल, अशीच चाल म्हणलं. आपण घरी पोहोचलो की त्याला फोन करून देऊ आणि सांगून देऊ आम्ही घरी पोहोचलो म्हणा बा, आम्हाला शेती पाहिजे नाही काहीच नाही म्हणा, बस आम्ही रसायला येऊन दिवाळीला येऊन. आणि तुम्ही जर म्हणलं म्हणा की बा तेही नका येऊ, तर आम्ही ते कॅन्सल करतो म्हणा बापा. कायच करा बापा या माणसाचं, वेळेत घेऊन येते वेळेत घेऊन जाते. चला आता मला मांगारी जायचं काम पडू लागलं बापा. चला चला बरं लवकर. हो 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 सुमन, चाल 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 बाबा चाल म्हणलं. काय करते इथं, काम करतं का, मरतं का म्हणलं काम करून? नाही व सुमन, आपण म्हणलं कवाचं इथं येऊन थांबलो बिचारे. आणखी म्हणलं एखादी एसटी नाही आपल्या गावाला जायची. हा आज म्हणलं एसट्या गिष्टा बनता नाही आहे बाबा, काही सांगता नाही येत म्हणलं. हो काहून का म्हणलं, संकट का आलं ना ते बा चारी इकून येते ना. हा हे बा काही कर म्हणलं, आपल्या गावची एसटी आली पाहिजे. हो काहून का म्हणलं, हे बा तुम्हाला घरच्या आपल्याला बस स्टँडवर पाहायला येतील बरं. बापा आता एसटी येत नाही तर मी काय करू? एसटी का म्हणलं मला घरची होय का म्हणलं मला खरीदली म्हणलं एसटी. खातात आहे बापा तुम्ही तर. हा एसटी येत नाही तर म्हणलं त्याला त्यातनी म्हणलं मला बोलून काही फायदा आहे का? या ना आता आता काय हे म्हणलं, आता गावचं होय ना बस स्टँड, कमी जास्त म्हणलं चालूच राहते. काही म्हणलं अर्ध्या घंट्यात नाही येते तर काही म्हणलं दीड दीड दोन दोन घंटे म्हणलं लेट होते म्हणलं. असं असतं ना ते. हा हे काय काय तुमचं काय शहर थोडी होय की लवकरात लवकर समजा आपल्याला एसटी भेटणार आहे. अहो, गाव होय तर मग तरी काय एवढा उशीर असते का म्हणलं? 2-2 घंटे एका ट्रेन होय का? 2 घंटे लेट आहे बा, लंबा सफर आहे बा. 30 आणि 40 किलोमीटरचा प्रवास करते भाई एसट्या, आणि त्यातनी मला येईल बाबा का मेंटेन करता नाही येत का? हो आता मायावरच कल्ला करा ना, कल्ला करा म्हणलं इथंच मायावर. हा तुम्हाला सवय आहे कुठे म्हणलं तमाशा करायची. हा अहो बस स्टँड होय म्हणलं, हे पाहिलं नाही तर बस स्टँडवर तमाशा करसान म्हणलं. इज्जत आहे म्हणलं मला बापाची, घालसान मला निकाल मातीत मी. अरे ती ह्या बहीण लेखा लहान झोळाच्या लायकीची आहे व तू. हा आता म्हणतं मला बापाची इज्जत आहे इथं बस स्टँड वर म्हणलं इथं. हा आणि म्हणलं तुला गावात नव्हती का तुला बापाची इज्जत? हा तिथं म्हणलं मग तमाशा करायला लावला, दारू प्यायला म्हणलं हटकलं नाही पिऊ दिली मग मले. काऊन का तुला माहित आहे की बा या माणसाकडून बा दारू प्यायल्याशिवाय काही तमाशा होत नाही. हा म्हणजे भली चाय खाय व तू. हा मला खाण्याचा वापर करून म्हणलं 5 चक्का शेती म्हणलं हडबाचा प्लॅन होता तुझा, आहे की नाही? मला समजते म्हणलं मी काय मिळाला का काय? हा हे बा याच्यानंतर म्हणलं मला सांगायचं नाही. हो हे करा का ते करा म्हणून, तुला काय करायचं ते तू कर, नाही तर भोकात जाय. हो राहू द्या. बाई सुमन म्हणलं चालली का तू गावाले? अरे ती ह्या मायची खटखटले का हे इथं कसे काय आले? हा हो सुमन, तो बोलावले आहे ना, तोच बोलावला का नाही? हा अहो तुला म्हणलं होतं ना मला वावरातले कामं नाही करायचे आहे. हा सांग, तुला समजत नाही का म्हणलं? कितीक म्हणलं तुला समजावून सांगू बिचारे? अहो मुके राहावं तुम्ही, ना खायला बोलावलं होते. हा काही म्हणलं मावळीना झटा घेत राहता. हा म्या नाही बोलावलं म्हणलं ते तेच आले तर का बाबा म्हणलं तुम्हाला म्या बोलावलं का सांगा बरं येईल. मला कोणच नाही बोलावलं म्हणलं, आम्ही चालो म्हणलं. तुम्ही काही आम्हाला घरी दिसले नाही म्हणलं बा, कुठे गेले कुठं नाही तर कोणाला तरी तुम्ही दिसलं वाटतं. त्याला आम्हाला सांगत बा बस स्टँडवर जाऊन पहा म्हणे, म्हणून म्हणलं आलो आम्ही बस स्टँडवर. काहून बा जवळ बा काही म्हणलं आमच्या पाहुणचारात म्हणलं काही कमी पडलं का बा? काही राग आला का म्हणलं आमचा? आता रागी कायचा म्हणा, काही नाही म्हणजे तुम्ही पाहुणचार एक नंबर केला, पण ते कसं आता घरचे म्हणलं कामधंदे जरा पडलेले आहेत, त्याच्यानं म्हणलं जरा घरी जावं लागेल ना. अरे पण ते शेती राजा 5 एकर शेती म्हणलं तुमच्या नावावर करायची राहिली म्हणलं, तर ते कागदपत्र करावं लागेल ना. हा एक तर म्हणलं तुम्ही शेतीचं काम हाती घेतलेलं आहे, ते बरं केलं म्हणलं. बा पा मामाचं टेन्शनच कमी झालं ना बा. अरे आपलं हे मामाजी म्हणलं ते शेतीचं जे आहे ना ते जरा म्हणलं मागं राहू द्या, आहे ना. मामा ग म्हणजे घरची 15 एकर सांभाळायला लागते, हे 5 एकर म्हणलं म्हणजे अंगभर होऊन जायचं म्हणा मामा ग, असं म्हणतो मी. हा त्याच्यानं म्हणलं आता ते राहू द्या ना, ते म्हणलं नंतर पाहता येते आता. पा उत्तमराव तीर म्हणलं बरोबर आहे, पा निशाण्यावर लागला का नाही? हा सरका झाला का नाही झाला म्हणलं. हा अरे शेतीची कामं का सोपी गोष्ट असते का? त्याला म्हणलं शेती पाहिजे होती ना. हा आता म्हणा बरं त्याला शेतीद्वारा नावावर करून देतो म्हणून. हा डायरेक्ट नाही म्हणते ते. नाही बा मला म्हणणं होतं म्हणजे आता कामं तर तुम्ही करताच बा, आता म्हणलं शेती तुमच्या नावावर आज करून द्यायची बा. असं जेवढा म्हणलं खर्च येते शेती नावावर करायला तेवढा म्हणलं मी करतो ना. हा नाही तर पाहता येतं ना मामाजी. आता तुम्हाला सांगू का, मला म्हणलं शेतीची गरज नाही आहे, मी तुमचं फक्त मन पाहिलं. तुमचं मन आहे बा लय मोठं आहे म्हणलं. हा बरं मी काय म्हणतो, मला जाऊ द्या म्हणलं घराकडे राजो, माझ्या घरचे म्हणलं कामं पेंडिंग आहेत ना. अरे पण पाहुणे बा राजा असं असतं का म्हणलं? तुम्ही सांगितलं नाही काही नाही म्हणलं. आता त्यानं मटण आणून ठेवलं राजा 2 किलो, म्हणलं हे खायन कोण आता? हा कोण खायन बापा? आता एवढे सण म्हणलं त्याचे मित्र आहेत, ते का खाऊ शकत नाही का? आता मला कामाला म्हणून चाललो मी, नाही बा मला तर गमते म्हणलं यायच्या इथं. हा बरं मला जाऊ द्या राजा, तुम्ही जा म्हणलं, मला जरा काम आहेत घरचे. हा कसं वाटलं उत्तमराव, जमलं का नाही? जमलं राजा पाटील. काय राजा मानलं बा तुम्हाला? मायची खटखट राजा जवळ सारखा झाला नाही का झोडपे? आपला हातच तसं आहे म्हणलं राजा. हो 2 दिवस तरी राहिले असते राजा, आणखी म्हणलं गावरानी कोंबडा हे ते खायचं म्हणलं बाकीच राहिलं ना. अरे नाही बा मामाजी, आता म्हणलं मला घराकडे जाऊ द्या ना. अरे घरचे म्हणलं कामं पेंडिंग आहेत ना. चाल सुमन सांग ना लवकर. हा भल्ली झामल करतो बा तू तर, चाल ना पटापट. बरं नाही येत म्हणता मग. बरं ठीक आहे बा, तुमची इच्छा आता म्हणजे कामधंदे आहे तर मला जास्त थांबवता नाही येत तुम्हाला बी, आहे ना. बरं ठीक आहे, आम्ही निघू का मग? आम्ही निघतो म्हणलं घराकडे.
आमच्या म्हणलं शेतीतले काम आहेत ना बा, आता ते 5 एकर म्हणलं मला सांभाळायला लागते. हो 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 मामाजी या आरामशीर जा म्हणलं आणि फोन करता म्हणलं मला पोहोचल्यावर. वा फोन करतो ना. बरं मी काय म्हणतो, जरा येणं जाणं करत जा बरं. वा या तर लागतेच म्हणलं मामाजी. बरं चला निघतो आम्ही. या म्हणलं मग तुम्ही बी. मायची खटखट जमले का, मरता वाचलो रे बा.